एकतर्फी प्रेमातून विकृत चाळे, शेजारी महिलेचे अंतर्वस्त्र अंधारात चोरायचा, असा झाला भांडाफोड. नक्की काय घडलंय पाहूया. उज्जैन इथं एका विवाहित महिलेचे घराबाहेर वाळत घातलेले अंतर्वस्त्र वारंवार चोरी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून ही कारवाई करण्यात आली आहे. या विचित्र प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जाते. ही घटना चिमनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील धनचा भवन परिसरात घडली आहे. येथील एका कुटुंबानं पोलिसांकडे तक्रार करत सांगितले की त्यांच्या घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे कपडे वारंवार गायब होत होते. विशेषतः अंतर्वस्त्रे रात्रीच्या वेळी चोरीला जात असल्यानं कुटुंबियांना संशय आला. यानंतर कुटुंबानं घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये रात्री उशिरा एक तरुण घराजवळ येताना दिसत होता. तो आजूबाजूला कोणी पाहत नाही याची खात्री करून कपड्यांच्या दोरीवरून महिलेचे अंतर्वस्त्र काढून घेऊन तिथून पळून जात असल्याचं स्पष्ट दिसत होते. कुटुंबियांनी हे फुटेज पोलिसांकडे दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीतील चित्रांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या अंकित मालवीय वय वर्ष 25 या तरुणाला ताब्यात घेतले. तो तक्रारदार कुटुंबाचा शेजारी असल्याचंही समोर आलंय. पोलीस चौकशीत आरोपीनं धक्कादायक कबुली दिली आहे. त्याला त्या विवाहित महिलेबद्दल एकतर्फी आकर्षण होतं आणि त्याच वेडातून तो तिचं अंतर्वस्त्र चोरत असल्याचं त्यानं मान्य केले. तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीनं त्या महिलेचं नाव स्वतःच्या छातीवर गोंदवले असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. सध्या पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचं आवाहन केलं आहे.